नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या 5 मिनिट इंग्लिश या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आपण आपल्या चॅनलवर बघत असतो की इंग्लिश स्पीकिंगसाठी कोणत्या कोणत्या गोष्टी आपण करायला पाहिजे आणि इंग्लिश स्पीकिंग कशी आपली इम्प्रूव्ह झाली पाहिजे। तर आजच्या भागामध्ये आपण इंग्लिश स्पीकिंगसाठी इट कसं वापरायचं ते बघणार आहोत। इटचा अर्थ नेमका काय होतो? तर इट हे एक सर्वनाम आहे जे आपण रेफरन्ससाठी वापरत असतो। मग एखाद्या गोष्टीचा रेफरन्स द्यायचा असेल, प्राणी, वस्तू, आयडिया, निर्जीव वस्तू, तर या सर्व गोष्टींसाठी आपण इट वापरत असतो। उदाहरणार्थ, जर तुम्ही समजा प्राणी संग्रहालयामध्ये गेले आणि जर तुम्हाला समोर एखादा माकड दिसलं तर तुम्ही काय सांगणार? इट इज अ मंकी। इट इज अ मंकी। मग आपण मराठीत काय म्हणतो? ते माकड आहे असं म्हणतो आपण। म्हणून इट आपण कोणासाठी घेतला? माकडासाठी, रेफरन्स देण्यासाठी। इट या ठिकाणी माकडाचा रेफरन्स देण्यासाठी आपण वापरलेला आहे। ठीक आहे। जर आपण म्हटलं की हा मासा आहे, नाही का, तर त्यावेळेला आपण म्हणणार इट इज अ फिश। बरोबर आहे? किंवा तो मासा आहे, इट इज अ फिश, नाही का। आपण या ठिकाणी जर आपल्याला इमॅजिन करा, समजा झाडावर चिमणी बसलेली आहे, मग आपण काय म्हणणार? ती चिमणी आहे। तेच वाक्य आपण इंग्लिशमध्ये आपण इट पासून सुरुवात करतो। इट इज अ स्पॅरो। इट इज अ स्पॅरो। मग आपण स्पॅरो साठी काय वापरतो? चिमणीसाठी काय म्हणतो? ती। तर बघा या ठिकाणी ते माकड, तो मासा आणि ती चिमणी यासाठी इट आलेला आहे प्रत्येक ठिकाणी। हे रेफरन्स देत आहे। मग या ठिकाणी एनिमल असेल, बघा या ठिकाणी, तर अशा पद्धतीने आपण तो, ती, ते या अर्थाने सुद्धा आपण इट हे वापरत असतो मित्रांनो। त्याच्यानंतर समजा हा पेन आहे, बघा मी लिहिलंय की हा पेन आहे, आपण म्हणू शकतो इट इज अ पेन। इट इज अ पेन। आपण इट इज अ पेन म्हणण्यापेक्षा आपण धिस इज अ पेन पण म्हणतो। मग त्याच्यामधला काय फरक आहे दोघांमध्ये? तर जर समजा कोणता पेन जर विचारलं मला, तर मी म्हणेल धिस पेन। इट पेन म्हणणार नाही, कारण आपल्याला इटच्या नंतर इज वापरायचं आहे। जर हा पेन आहे तर इट इज अ पेन। हा लाल पेन आहे, इट इज अ रेड पेन। तर या ठिकाणी तुम्हाला इट वापरावा लागेल पूर्ण वाक्यासाठी, इट इज अ पेन। मग आपल्याला धिस का वापरतो आपण? तर धिस हे दर्शक सर्वनाम आहे, दाखवण्यासाठी। धिस पेन, धिस चेअर, धिस टेबल, धिस फॅन, तर या ठिकाणी। आणि दूर वस्तू असेल ती दाखवण्यासाठी आपण दॅट वापरतो। दूर खुर्ची असेल तर दॅट चेअर, दॅट फॅन, दॅट बिल्डिंग, दॅट पेन, दॅट बॉटल, अशा पद्धतीने आपण धिस आणि दॅटचा वापर करत असतो। पण आपल्याला एखादी वस्तू सांगण्यासाठी सुद्धा ती कशी आहे, काय आहे ते सांगण्यासाठी आपण इट सुद्धा वापरत असतो। जसं की इट इज अ चेअर, इट इज अ पेन, तर अशा पद्धतीने मग या ठिकाणी आपण इट वापरतो। तर या सगळ्या वस्तू आहेत, कोणत्या निर्जीव वस्तू आहेत, काही गोष्टी आहेत, नाही का। पण जर समजा आता माझ्या समोर समजा गणेश नावाचा मुलगा असेल, तर मी म्हणणार ही इज गणेश। ही इज गणेश। जर समजा दिव्या उभी असेल तर मी म्हणणार शी इज दिव्या। शी इज दिव्या। समजा आम्ही खेळाडू आहोत असं मला म्हणायचं असेल तर वी आर प्लेयर। वी आर प्लेयर्स। बघा या ठिकाणी। मग आता ज्या वेळेला गणेश असेल तर गणेशच्या रेफरन्स देण्यासाठी मला हीच वापरावा लागेल। इकडे दिव्य आहे, दिव्याचा रेफरन्स देण्यासाठी मला शीच वापरावा लागेल। आणि जर अनेक वचनी असतील, आम्ही या अर्थाने मला घ्यायचं असेल तर मला वीच वापरावा लागेल। पण इटचं तसं नाहीये। म्हणजे आता तो गणेश असेल तरी पण आपण ही वापरणार, नाही का। तो गणेश आहे, ती दिव्य आहे असं वाक्य असेल, बघा तो गणेश, तर आपण ही घेतलं। ती दिव्य आहे तर आपण शी घेतलं। आम्ही खेळाडू आहोत किंवा आम्ही भारतीय आहोत, वी आर इंडियन्स, तरी सुद्धा आम्ही साठी मी काय घेतलेलं आहे? वी। म्हणजे या ठिकाणी तो साठी इथं इट घेतलेला आहे, इथं ती साठी पण इट घेतलेला आहे। पण ते कशासाठी आहे? प्राणी यांचा रेफरन्स देण्यासाठी,
वस्तूंचा रेफरन्स देण्यासाठी आणि एखादी आयडिया असेल त्याचा रेफरन्स देण्यासाठी. तर अशा पद्धतीने अजून आपण काही पुढचे उदाहरण आपण बघूयात की इट अजून कुठे कुठे वापरला जातो. चला तर बघूयात. तर मित्रांनो, मी नेहमी म्हणत असतो की आपल्याला जो शब्द येतोय तिथून तुम्ही सुरुवात केली पाहिजे. तर असा कोणताही व्यक्ती नसेल की ज्याला इट इज येत नसेल, कारण आपल्याला काहीच नाही येत, इंग्लिश बोलता येत नाही, पण इट इज हे माहिती असतं. आणि तुम्हाला ते नक्की माहिती आहे की इट इज आपल्याला बोलता पण येतं आणि इट इज आपण नेहमी म्हणतो. फक्त हे माहिती नाही की आपल्याला इट इजच्या पुढे काय म्हणायचं. तर चला बघूया इट इजच्या पुढे काय काय येतं. बघा, आता मी इट इज ब्युटिफुल असं लिहितो. ठीक आहे, असं एक वाक्य लिहितो की इट इज ब्युटिफुल. आता इट इज ब्युटिफुल म्हणजे ते सुंदर आहे, ती सुंदर आहे, एखादी वस्तू सुंदर आहे, त्याच्यासाठी मी म्हणतोय. ठीक आहे, मग हे तुम्ही विचार करा, एक सीन तयार करा की काय काय सुंदर असतं. बरोबर आहे. आता समजा मी एक वाक्य लिहितो की शी हॅज अ कॅट. शी हॅज अ कॅट. तिच्याकडे एक मांजर आहे. इट इज ब्युटिफुल आणि ती सुंदर आहे. बघा, मग आता इट हे कोणाच्या संदर्भात आलेलं आहे? तर प्राणीच्या संदर्भात आलेलं आहे. तर असा प्राण्यांचा संदर्भ देण्यासाठी आपल्याला इट वापरायचं आहे. लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला सीन तयार करायचंय, है की नाही. मग अजून काय काय वस्तू निसर्गामध्ये कोणत्या कोणत्या ब्युटिफुल्स आहेत, तर तुम्ही त्या ठिकाणी इट इज ब्युटिफुल हे वापरू शकता. आणि हे सगळ्यांना माहिती की ब्युटिफुल म्हणजे सुंदर आणि इट इज तर माहिती आहे. तुम्हाला जी वस्तू सुंदर दिसली तर तुम्ही तिथं लगेच उद्गार काढायचे की इट इज ब्युटिफुल. इट इज ब्युटिफुल. समजा आता आपल्याला दुसरं गोष्ट आहे वेळ. बघा, या ठिकाणी इट आपण वेळ सांगण्यासाठी वापरत असतो. आता समजा 7 वाजले असतील असं मला म्हणायचंय, तर मी म्हणणार इट इज 7 o'clock. इट इज 7 o'clock. वेळ सांगण्यासाठी सुद्धा आपण इट इजचा वापर करतो. बघा, इट इज आहे, त्याच्या पुढे इट इज 5 o'clock, इट इज 7 o'clock, इट इज 12 o'clock, इट इज 1 o'clock हे आपण सांगू शकतो. इट इज 1:30 असं पण आपण शॉर्ट मध्ये टाइम सांगू शकतो. इट इज 12:30 असं पण आपण म्हणू शकतो मित्रांनो. त्याच्यानंतर आपण अंतर सांगण्यासाठी सुद्धा म्हणू शकतो. जर मी सांगितलं की इथून युनिव्हर्सिटी किती किलोमीटर आहे, नाही का, तर तुम्ही सांगू शकता इट इज 10 किलोमीटर फ्रॉम सिटी. इट इज 10 किलोमीटर फ्रॉम सिटी. तर किलोमीटर दाखवण्यासाठी किंवा अंतर दाखवण्यासाठी सुद्धा आपण इटचा वापर करत असतो. त्याच्यानंतर हवामान. समजा आता पाऊस पडतोय कंटिन्यू, काल 3 दिवसापासून कंटिन्यू पाऊस पडतोय, तर आपण ते वाक्य सुद्धा आपण म्हणू शकतो की इट हॅज बीन रेनिंग फॉर 3 days. इट हॅज बीन रेनिंग फॉर 3 days. इट हॅज बीन रेनिंग फॉर 3 days. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी इट हे कशासाठी वापरलाय, तर या ठिकाणी पावसाचा संदर्भ देण्यासाठी वापरलाय. या ठिकाणी इट कशासाठी वापरलाय, तर डिस्टन्स. या ठिकाणी इट कशासाठी वापरलाय, तर वेळ किती झाली आहे. या ठिकाणी इट कशासाठी वापरलाय, तर एनिमलसाठी वापरलाय. त्याच्यानंतर नाम आणि सर्वनाम यांच्यावर जोर देण्यासाठी एखादं समजा आपल्याला वाक्य बोलायचं असेल तर त्यावेळेला सुद्धा आपण वापरू शकतो. सो इट वॉज यू हू डीड इट हे वाक्य आहे. समजा इट वॉज यू हू डीड इट, की तो तू होता जे केलेलं आहे, ज्याने केलेलं आहे तो तू होता. तर अशा पद्धतीचं सुद्धा आपल्याला इटचा वापर करू शकतो, नाही का. किंवा काल कोण गार्डन मध्ये होतं, उभा कोण होता, तर मी सांगू शकतो इट वॉज मी. तर या ठिकाणी इट वॉज यू, इट वॉज माय ब्रदर, इट वॉज माय मदर, नाही का. काल तुमच्या सोबत कोण होता, सो इट वॉज राम, तो राम होता. तर अशा पद्धतीने सुद्धा आपण इटचा वापर त्या ठिकाणी करू शकतो. अजून एक इटचा वापर होतो ते म्हणजे उद्गारार्थी वाक्य. व्हॉट अ ब्युटिफुल सीन इट इज असं वाक्य जर असेल तर व्हॉट अ ब्युटिफुल इट इज.
आणि उद्गारवाचक चिन्ह असतं उद्गारार्थी वाक्याला. तर अशा पद्धतीने इट अशा वेगवेगळ्या संदर्भ देण्यासाठी वेगवेगळ्या अर्थाचे वाक्य बोलण्यासाठी येत असतं मित्रांनो. तर आपल्याला एकच करायचंय की आपल्याला इट इज येत आहे ना, त्याच्या पुढे नाऊन वापरायचंय सुरुवातीला बेसिक. आता हे समजा थोडंसं ऍडव्हान्स लेवलचे वाक्य आहेत, जसं की शी हॅज अ कॅट. हे या ठिकाणी कोणाकडे काहीतरी आहे त्या ठिकाणी आपण हॅज वापरतो. जसं की शी हॅज अ पेन, तिच्याकडे पेन आहे. शी हॅज अ मोबाईल, तिच्याकडे मोबाईल आहे. तसं हे वाक्य आहे शी हॅज अ कॅट, तिच्याकडे मांजर आहे. हॅज आपण दोन प्रकारे वापरतो नाही का. शी हॅज कम्प्लिटेड, तिने पूर्ण केलेलं आहे, म्हणजे पूर्ण वर्तमान काळामध्ये वापरतो आपण हॅज. आणि दुसरं कोणाकडे काहीतरी असेल तेव्हा आपण हॅज वापरतो. आय वी यू दे च्या पुढे हॅव वापरतो आणि ही शी इट नेमच्या पुढे हॅज वापरतो. तर हे आधीचं वाक्य आहे. ज्याला टेन्स क्लिअर आहे त्याचं हे वाक्य क्लिअर होऊन जाईल. पण इट इज ब्युटिफुल, आता हे वाक्य तर आपण बोलू शकतो ना. तुम्ही समजा गार्डन पाहिलं, वाव इट इज व्हेरी ब्युटिफुल, तुम्ही म्हणू शकता. समुद्र पाहिला, इट इज ब्युटिफुल. तुम्ही म्हणू नका की इट इज जॉर्जियस, इट इज व्हेरी ग्रेट, असं काहीच म्हणू नका. पण जे शब्द तुम्हाला येत आहेत ते शब्द तुम्ही आधी सुरुवातीला बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर हे इट इज पासून सुरुवात होऊन तुम्ही खूप काही बोलू शकतात. जर समजा आपल्याला बोलायचं असेल तर इट इज प्लस नाउन पण घेऊ शकतो आपण, है की नाही. त्याच्यानंतर एखादी आयडिया असेल, थिंग्स असेल नाही का, रेफरन्स साठी तुम्हाला जे पुढे लावता येईल ते तुम्ही त्या ठिकाणी लावू शकता इट इजच्या नंतर. आता आपण बघूया की इट वॉजचा वापर नेमका कसा करायचा. चला तर बघूया. तर चला बघूया आपण आता इट वॉजचा वापर आपण कुठे करतो. तर इट वॉज म्हणजे झालेली गोष्ट, भूतकाळातली गोष्ट आपल्याला सांगायची आहे नाही का. इट इज अ पेन, हा पेन आहे. आणि जर म्हटलं इट वॉज पेन तर हा पेन होता, तो पेन होता, अशा अर्थाने आपण जेव्हा बोलतो त्याच वेळेला आपल्याला वॉजचा वापर करायचा आहे इटच्या नंतर. तर या ठिकाणी समजा हे वाक्य आहे इट वॉज माय बाईक. आता ही सिच्युएशन तयार करा तुम्ही की मी हे वाक्य कधी बोलू शकतो नाही का. यू सॉ इन द पार्किंग देर इज अ बाईक ऑफ रेड कलर. मग तुम्ही पुढचं वाक्य म्हणू शकता इट वॉज माय बाईक, इट वॉज माय बाईक. जे वाक्य आपल्याला बोलायचंय याच्यात इंग्लिश स्पीकिंग मध्ये मित्रांनो इमॅजिनेशनचा आणि व्हिज्युअलायझेशनचा फार मोठा रोल आहे. तुम्ही जितकं फास्ट तुम्ही इमॅजिन करू शकाल सिच्युएशन, तितकं फास्ट तुम्ही बोलू शकाल. मग ती कुठली पण भाषा असो. लहान मुलगा एखादा खूप जास्त बोलतो नाही का, 2-3 वर्षाचा मुलगा असतो, आणि तितकाच 2-3 वर्षाचा एखादा 4 वर्षाचा पण मुलगा असतो, पण तो खूप हळू बोलतो, तो जास्त बोलू शकत नाही. तर दोघांमधला फरक हाच आहे की जो इमॅजिन करतो पटकन त्या ठिकाणी त्याचं कॅल्क्युलेशन होत असतं वाक्यांचं आणि तो पटकन बोलतो. तर बोलण्याची हीच एक पद्धत आहे की जे आपण जास्तीत जास्त फास्ट इमॅजिन करू शकतो. जसं आपल्या डोळ्यासमोर सीन उभा राहील तसं आपल्याला बोलायचं आहे. आता उदाहरणार्थ या ठिकाणी इट वॉज माय बाईक तुम्हाला सांगितलं, इट वॉज युअर मोबाईल. आता मी हा तुझा मोबाईल होता असं मी केव्हा बोलेन, जेव्हा एखादा व्यक्ती मोबाईल विसरलेला असेल कुठेतरी नाही का, तर त्यावेळेला आपण बोलणार नाही का. आय सॉ ऑन द टेबल, इट वॉज युअर मोबाईल. आय सॉ ऑन द टेबल समथिंग, इट वॉज युअर मोबाईल. बघा या ठिकाणी इट वॉज युअर मोबाईल नाही का. तर अशा पद्धतीने आपण ते बोलू शकतो. त्याच्यानंतर आहे इट वॉज ऑन माय टेबल, इट वॉज ऑन माय टेबल. मग आता हे वाक्य आपण कधी बोलू शकतो बघा बरं, इमॅजिन करा. इट वॉज ऑन माय टेबल, ते माझ्या टेबलावर होतं. मग ते टेबलावर काय पण असू शकतं. यू आर सर्चिंग युअर पेन, इट वॉज ऑन माय टेबल अ मिनिट ॲगो. 1 मिनिटापूर्वी माझ्या टेबलावर होता बरं का तुझा पेन. बघा इट वॉज ऑन माय टेबल. तर इट वॉजचा वापर आपण त्या ठिकाणी केलेला आहे. त्याच्यानंतर आहे इट वॉज माय मिस्टेक. हे तर आपण कधी पण बोलू शकतो, याला रेफरन्स द्यायची पण गरज नाही. जर तुम्ही काम केलेलं असेल, ते काहीतरी चुकलं असेल तर तुम्ही सांगता इट वॉज माय मिस्टेक, इट वॉज माय फॉल्ट. हे आपण बोलू शकतो, म्हणजे ती माझी चूक होती नाही का. इट वॉज माय वर्क, ते माझं काम होतं, इट वॉज माय वर्क. त्याच्यानंतर इट वॉज अ स्पॅरो, ती एक चिमणी होती. नंतर बघा या ठिकाणी ती वापरलाय, ते माझे काम होतं म्हणून या ठिकाणी इटच्या संदर्भाने ते आलेलं आहे. इट वॉज माय मिस्टेक, ती माझी चूक होती असं वाक्य आहे तर ती आलेलं आहे नाही का. इट वॉज ऑन माय टेबल नाही का, ते माझ्या टेबलावर होतं, किंवा तो मोबाईल माझ्या टेबलावर होता असं पण आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर इट वॉज युअर मोबाईल,
तो तुझा मोबाईल होता, ती माझी बाईक होती. तर बघा या ठिकाणी ती, तो, ते, ती, ते, ती या अर्थाने आपण इटचा वापर अशा पद्धतीने करायचा असतो मित्रांनो. आणि हे आपण नेहमी जाणून बुजून आपल्याला बोलण्यासाठी प्रयत्न तर केलाच पाहिजे मित्रांनो. तर अशा पद्धतीने आपण आज शिकलो की इट इजचा वापर कसा करायचा आणि इट वॉजचा वापर कसा करायचा मित्रांनो. तर आशा करतो तुम्हाला इट इज आणि इट वॉजचा वापर चांगल्या पद्धतीने समजला असेल कसा करायचा. तर तुम्हाला इंग्लिश स्पीकिंगसाठी आपल्या चॅनलवर भरपूर आपण व्हिडिओ बनवलेले आहेत. डेली यूज जे सेंटेन्स आहेत, रोजच्या संभाषणामधले जे महत्त्वाचे वाक्य असतात की आपण नेहमी बोलतो, त्याची एक आपण प्लेलिस्ट बनवलेली आहे. ती पण तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन चेक करू शकता. ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही रोज बघितले पाहिजेत, कारण त्याच्यामध्ये आपण 10 व्हिडिओमध्ये जवळपास 24 वाक्य रोज टाकलेले आहेत. तर असे 240 वाक्य आहेत. तर ते आपण बघितले पाहिजेत आणि त्या वाक्यांचा आपण रोजच्या बोलण्यामध्ये त्याचा सराव आपण नक्की केला पाहिजे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.